अंगणवाडी सेविका बदलून जाणवली पाहिजे, सर्वदा पुन्हा यायला पाहिजे म्हणून प्रयत्न करतील लोक. काय करतील? रडतील तुमच्यासाठी. अशी कामगिरी तुमच्याकडून झाली पाहिजे. एवढं जरी मास्टर लक्षात ठेवलं तरी आपला स्त्रोत बळकटीकरण आणि शास्त्रीकरण हा विषय उद्याच जाईल, स्वरूपाकडे जाईल आणि गाव सुजलाम आणि सुफलाम होईल असं मला वाटतं. आता आपण विषयाकडे जाऊया. आपला जो शेवटचा विषय आहे भूजल पुनर्भरणासाठी नदी नाले उपचार पद्धती. मग माझा प्रश्न असा आहे, आजच्या काळात नदी आणि नाले का किमान आहेत का? उपचार करा म्हणते ना, उपचार करा म्हणते. तू उपचार करा होतं विमानात होईल की नाही? माझा प्रश्न आहे की आजच्या काळातले नदी नाले बिमार आहेत का? मग त्यांना बिमार कोणी केलं? मग त्याच्यावर निदान कोण करेल? उपचार कोण करेल? प्रश्नार्थ चिन्ह. करायला तर पाहिजे, बिमार आम्हीच पाडलं, उपचार करणं गरजेचं आहे. त्याशिवाय नदी नाले प्रगती होणार नाही आणि भूगर्भात पाणी पुनर्भरण होणार नाही. मग त्यासाठी पाऊस पाहिजे. मांजराच्या वेळेत भिंती तर बांधायची, पण कोणी बांधायची? प्रश्नार्थ चिन्ह आहे की नाही? कोणाला घेणं, कोणाला देणं, काय पडलं? कारण उत्तर काय असतं? वेळ मिळत नाही. एकच उत्तर असतं की नाही? आणि देव काय म्हणतो? देव म्हणजे जो चांगला व्यक्ती आहे त्याला देव म्हणा. मी काय वरच्या देवाचं मला काय घेणं देणं नाही. देव काय म्हणतो? मी माझ्या लेकरांसाठी 24 घंटे निर्माण केले. किती घंटे? 24. 8 घंटे कशाकरता? नोकरी करण्याकरता, काम करण्याकरता. 8 घंटे कशासाठी? 8 घंटे कशासाठी? झोपण्यासाठी. किती झाले? 16. उरले किती? 24 मध्ये उरले किती? 8. 4 घंटे कशाकरता? आंघोळ आहे, संडास आहे, जेवण आहे, स्वयंपाक आहे. याच्याकरता किती घंटे? 21 घंटे कोणासाठी होते? आपल्यासाठी. आणि देवानी 4 घंटे आपल्याकरता ठेवले. किती घंटे? 4 घंटे. ते 4 घंटे कसा करता? माझा पुत्र, माझी पुत्री, माझा भक्त, माझा सेवक अध्यात्म करेल, पूजापाठ करेल, चिंतन करेल, अध्ययन करेल, स्वाध्याय करेल, उपासना करेल, साधना करेल, समाजाची आणि तू काय करेल? सकाळी उठल्याबरोबर उशीर वेतन पाणी पिईल, योगा करेल, व्यायाम करेल,